तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। आलासाकीवाट पुलाच्या कामाला गती, नदीपात्रात पिलर फाउंडेशनच्या कामाला सुरुवात। शिरोळ तालुक्यातील आलासाकीवाट दरम्यान कृष्णा नदीवर उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाला भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष गती मिळाली असून सध्या नदीपात्रात पिलरच्या फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे। सुमारे 23 कोटी रुपये खर्चाच्या या पुलामुळे परिसरातील ग्रामस्थांचे दळणवळण अधिक सुलभ आणि जलद होणार आहे। या पुलासाठी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी सातत्याने पाठपुरावा करत विशेष प्रयत्न केल्यानेच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी या पुलाचे भूमिपूजन संपन्न झाले होते। गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले। त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाल्यानंतर आता पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। सध्या पुलाच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात झाली असून या पुलासाठी एकूण 10 पिलर उभारण्यात येणार आहेत। पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सुरुवातीच्या 2 पिलरसाठी सुमारे 72 फूट खोल गोल खड्डे पाडून त्यामध्ये प्रत्येकी 12 बिंब ओतून मजबूत फाउंडेशन करण्यात येणार आहे। तर नदीच्या मध्यभागी असलेल्या उर्वरित 8 पिलरांसाठी सुमारे 72 फूट खोलीपर्यंत किंवा दगड लागेपर्यंत खोदकाम करून प्रत्येकी 6 बिंब ओतून फाउंडेशन मजबूत केले जाणार आहे। सध्या नदीपात्रात बिंब मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आलासाकीवाट दरम्यान उभारला जाणारा हा पूल सुमारे 270 मीटर लांबीचा आणि 7.5 मीटर रुंदीचा असणार आहे। पुलामध्ये 30 मीटरचे 9 गाळे असणार असून पुलाच्या दोन्ही बाजूंना महापुराच्या पाण्याचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी 6 मीटरचे बॉक्स बांधण्यात येणार आहेत। त्यामुळे महापुराच्या काळात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होणार आहे। या पुलामुळे शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील 7 गावे त्याचबरोबर आकिवाट, टाकळीवाडी, दत्तवाड या गावांसह कर्नाटक राज्यातील बोरगाव, एकसंबा, सदलगा या भागांशी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे। महापुराच्या काळात ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी तसेच गुरुदत्त शुगर्सच्या निवारा छावणी जाण्यासाठीही या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे। दरम्यान पुलाचे बांधकाम सध्या वेगाने सुरू असून साधारण 1.5 ते 2 वर्षांच्या कालावधीत हा पूल पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।